27 किलोमीटर चालल्यानंतर जेव्हा शरीर थकायला सुरुवात झाली तेव्हा एक गोष्ट जाणवली, आपण फक्त ट्रेक करत नाही, आपण एका ऐतिहासिक वाटेवरून चालतोय. पन्हाळा मागे राहिला होता आणि पावनखिंड अजून खूप दूर होती. 52 किलोमीटरचा हा प्रवास 2 दिवसात पूर्ण करायचा होता आणि हा होता आमच्या मोहिमेचा पहिला दिवस. आणि आजच्या या भागात तुम्हाला दाखवतो पन्हाळ्यापासून आमचा प्रवास कसा सुरू झाला आणि आम्ही शेवटच्या दिवसाच्या शेवटी कुठेपर्यंत पोहोचलो होतो. चला सुरुवात करूया. आपल्या या 52 किलोमीटर मोहिमेची सुरुवात पन्हाळ्याहून झाली होती, पण चालायला सुरुवात करण्याआधी आपण नमन केले 2 अशा वीरांना ज्यांचं नाव पन्हाळा पावनखिंडच्या इतिहासाशी कायमचं जोडलं गेलं आहे, बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद. आपण प्रथम नमन केले वीर शिवा काशीद यांच्या पुतळ्यासमोर, ज्यांनी या मोहिमेतील सगळ्यात प्रथम बलिदान दिलं होतं. हा फक्त ट्रेक नव्हता, त्यामुळे सुरुवात आमच्यासाठी तितकीच विशेष होती. नमन करून इतिहास मनात ठेवून पुढचे 52 किलोमीटर चालण्याचा पूर्ण निर्धार आम्ही पन्हाळा सोडताना घेतला. ही ऐतिहासिक मोहीम आयोजित केली होती शिवराय प्रतिष्ठान कराड यांच्याकडून. ते सलग 6वे वर्ष आहे ही मोहीम आयोजित करतात आणि पन्हाळा किल्ल्यावरती पूर्ण वातावरण एकदम छान झाले होते आणि जे आयोजक आहेत त्यांनी काही सूचनांचे आम्हाला पालन करण्यास सांगितले होते. फायनली ट्रेकला सुरुवात झालेली आहे. हा जो मेन रोड जातोय पुढे, तिकडूनच जाते, इकडून आतमध्ये यायचंय. आणि आता आपण इकडं मसाईपाटाच्या दिशेने निघालोय. पन्हाळा किल्ला आता खाली उतरायला लागलोय आपण आणि मसाईपाटाच्या दिशेने निघालेलो आहे. आता जो जंगल पॅच सुरू आहे आणि हे जंगलमधून आपण खाली निघालेलो आहे. ते पन्हाळ्याच्या साईडचं जंगल आहे. ही जी तर दिसते ती तटबंदी आहे पन्हाळा काढायची. ही जी तुम्हाला इथून पूर्ण दिसते साईडून, आता तो जंगलात आम्हाला पॅच संपल्यानंतर आपण आता डांबरी रस्त्याला आलोय आणि आपण आता वरती मसाई पठारावर निघालेलो आहे. तिथे जो वरती डोंगर दिसतोय त्याच्या पलीकडे जे पठार आहे ते मसाई पठार आहे. आता ते आपल्याला चढायचं आहे. हा इथून डांबरी रस्ता संपतोय आणि डांबरी रस्ता संपला की अशा भाताच्या शेतीमधून आपल्याला पुढे जायचं आहे. त्या शेतीमधून वरती गेला ना, बघा या रस्त्याने आता वरती जाणार आहे. मग तिथे ते गाव लागणार आपल्याला. त्या डांबरी रस्त्याला हा एक दिशा लागेल, तिथून आपल्याला आतमध्ये जायचं. पूर्ण घसरडा रस्ता इकडे पूर्णपणे. हे जे जेवढं दिसतंय तेवढं सोपं नाही. इथं प्रत्येक ठिकाणी असं तुम्हाला घसारडा रस्ते वगैरे मिळणार आहेत. हे बघा एवढ्या पाण्यातून जायला लागते. मित्रांनो लय खतरनाक आहे. पूर्ण वाट लागलेली आहे, एकदम पूर्ण घसरट आहे सगळ्या गोष्टी. भाऊदर जातो. रस्त्यामध्ये असे जाताना छोटे धबधबे पण आहेत. पाऊस भरपूर असल्यामुळे पाणी या छोट्या धबधब्यांना पण भरपूर आलेलं आहे. आणि आपल्याला इकडच्या साईडच्या रोडने जायचं आहे. तो दिसतोय तो पन्हाळा, तिथून आपण असं पूर्ण खाली उतरला तो आणि जो रोड दिसतोय त्या रोडने इकडे आलोय. तो पूर्ण जंगलामधला पॅच होता, तो पार करून आता वरती आलोय आपण आणि आता निघालो आपण मसाईपाटाच्या दिशेने. थोड्या वेळात आता मसाईपाटावरती जायला आपण. आता आपण पन्हाळ्यावरून निघालो. पन्हाळा ते माळुंगे आपण जो राजमार्ग होता जिथून महाराजांची पाऊल वाटे गेलेली होती त्या वाटेनेच आपण वरती आलोय. आता खालती भात रानातून आपण वरती पठारावर आलोय आणि पुढच्या याच वाटेने पुढे माळुंगे गावात जातोय आणि तिथून मसाई पठार. हे आपण आता माळुंगे गावामध्ये आलोय
आणि आता इथून पुढे गेलं की डायरेक्ट मसाई पठाराला सुरुवात होणार. फायनल आपण मसाई पठारावरती आलेलो आहे. इथं तुम्हाला पूर्ण विस्तीर्ण पठार दिसेल पाठीमागं, जे 8 ते 10 किलोमीटर लांबीचं आहे. त्याच्यावरून आपल्याला आता पुढे जायचं आहे. खूप मोठं आणि खूप छान असं पठार आहे इथं. इथं काही काही फुलं पण खूप छान येतात, ते पण आपण बघूया आता. संपूर्ण विस्तीर्ण असं मसाई पठार, खूप छान, एकदम थोडासा पाऊस आहे, खूप भारी वाटतं इकडे. हे मसाई पठारामध्ये आता 2 व्हीलरला 20 रुपये चार्जेस घेतात आणि कॅमेरा वगैरे जरी असेल तरी पण त्याचे चार्जेस आहेत. आणि 4 व्हीलरसाठी 50 रुपये. या मोहिमेची हीच खासियत आहे की तर तुम्हाला ऐतिहासिक गोष्टीसोबत निसर्ग पण एवढा छान छान बघायला मिळतोय. हे मसाई पठारावर पूर्ण ते धुक्याची चादर आच्छादलेली आहे आणि हे जे एकदम तुम्हाला भारी वाटते का त्या पिक्चरमधला जसा सीन असतोय तसं वातावरण झालं होतं. मसाई पठारावरती विश्रांती करण्यासाठी थांबलो होतो, तेव्हा थोडी बिस्किट वगैरे खाऊन घेतली. आता मसाई पठारावरती जे मसाई देवीचं मंदिर आहे तिथं पण आलेलं आहे. अप्रॉक्सिमेट 10 किलोमीटरच्या आसपास आमचा ट्रेक झालेला आहे. हे दिवसाचं 26 किलोमीटर आपलं टार्गेट आहे. त्यापैकी 10 किलोमीटर पूर्ण आलो. हे पाठीमागे फक्त मसाई देवीचं पहिलं प्राचीन मंदिर आहे. मसाई पठाराच्या दोन्ही ज्या कडा आहेत त्या पूर्णपणे तासलेल्या आहेत आणि त्या तासलेल्या कड्यावरून जे पठारावरून जे सौंदर्य आणि आजूबाजूचा परिसर दिसतोय ते अतिशय सुंदर नजारा आहे हा. ही आतमध्ये मसाई देवीची मूर्ती आहे, बघू शकता. मंदिर बंद आहे सध्या. एकदम प्राचीन असं मंदिर आहे. त्याची खूप मोठी जत्रा पण भरते या मंदिराची. मसाई पठाराच्या जवळच पुढे गेलं की उजव्या साईडला काही लेण्या आहेत आणि तिथेच आपल्याला झरा पण बघायला मिळतोय. आणि आता आम्ही मसाई पठार उतरण्यास सुरुवात केली. संपूर्ण चिखल आहेत ना जाताना. मसाई पठार सोडलं तेव्हापासून चिखल चिखल चिखल. तर आपण आता कुंभरवाडी गावामध्ये आलोय. मसाई पठार उतरून खाली आलो, त्यानंतर जे पहिलं गाव लागतंय ते कुंभरवाडी गाव आहे. तर आता कुंभरवाडी गावामध्ये पुढे गेले की एक शाळा आहे. त्या शाळेमध्ये आपली जेवणाची व्यवस्था झालेली आहे. तर आता त्या शाळेमध्ये जायचं आहे. पण खाली आल्यानंतर 5 मिनिटात आम्ही सांगितलं होतं, अर्धा तास झालं चालतं पण काही जेवणाचं लोकेशन येणं झाले. काय माहिती आता 5-5 मिनिटं करत फायनली कुंभारवाडीची शाळा दिसलेली आहे. ते जेवण घेऊन आलेलं आहे. सकाळपासून चालल्यानंतर 2 घास शांत बसून खाणं यात खूप मोठं समाधान. तर रस्त्या साईडलाच बसलोय जेवायला आता. मस्त व्ह्यू इथला. तर आता आपण जेवण झालं कुंभारवाडीमध्ये. जेवण झाल्यानंतर पुढे आलो तर जे डाव्या साईडला तुम्हाला ते पाठीमागे दिसतेत ते आहे ते अग्निस्तंभ आहेत, जे की पूर्ण जगामध्ये फक्त 3 ठिकाणी असे अग्निस्तंभ आहेत. एक आहे ते डेव्हिल्स रॉक आयर्लंडमध्ये, एक कर्नाटकमध्ये आणि एक आपल्या कोल्हापूरमध्ये आहेत. एवढ्या इथे जवळ अशा अद्भुत प्रचिती असून पण बऱ्याच लोकांना अजून माहीत नाही की हे अग्निस्तंभ आपल्या कोल्हापूरमध्ये आहेत ते. तर अग्निस्तंभ म्हणजे काय असतं ॲक्च्युली, हे ॲक्च्युली 60 लाख वर्षापूर्वी बनलेले आहे. ते जो दगडामध्ये पोकळ्या असतात त्या पोकळ्यामध्ये पहिलं आवारात जाऊन ना त्याच्या बाहेरचं जे आवरण असते, जमीन असेल किंवा जे काय हलकं आवरण असते, ते भरपूर वर्षानंतर पाऊस ऊन वारा याच्यामुळे जे आवरण असते ते आवरण पूर्णपणे निघून जाते आणि त्यानंतर जे आतले पोकळी निर्माण जे लावारसने भरलेले होते ते म्हणजे अग्निस्तंभ असतात. तर खूप अशी अद्भुत कलाकृती आहे. तर नक्की तुम्ही इकडे आला तर ते अग्निस्तंभ बघायला या. तर ते अग्निस्तंभासंदर्भात बऱ्याच काहीतरी अफवा आहेत म्हणा किंवा परंपरा आहेत की बाबा इथे लग्न गायब झालं होतं वगैरे अशा प्रकारचे आहेत. पण असं काही कारण नाही. याचं ॲक्च्युअल कारण जे आता मी तुम्हाला सांगितलं ते कारण आहे. खूप छान अशी कलाकृती आहे ती. इकडे आला तर नक्की बघायला आहे अग्निस्तंभ. अग्निस्तंभ बघून झालं त्यानंतर प्लेन रोडच आहे, त्या रोडनं आपल्याला पुढे जायचं आहे. ऑलमोस्ट अजून 2 किलोमीटर जायचं आहे सर. असं भात शेतीची लागवण चाललेली आहे.
की पहिला भात लावलेला होता तो उगून आला आता आणि तो आता लावून दुसरीकडे टाकायचा लावायचा चाललेला आहे. आणि आपण आता इकडे निरगिली फॉरेस्टमध्ये एंट्री केलेलं आहे. जो रोडवर चांगलं डांबरी रोड होता तो आता संपलेला आहे आणि आता पूर्ण निरगिलीचे जे जंगल लागलेलं आहे दाखवतो तुम्हाला. बघू शकताय सगळे निरगिले झाड आहे तिथे. एकदम जोरात पाऊस चालू आहे आणि रस्ता बघा एकदम निसरडा झालेला आहे. कंटिन्यू सुरू झाल्यापासून ट्रेक असंच आहे. हे रस्ता असा आणि हे जोरात पाऊस. वरून एवढा जोराचा पाऊस सुरू आहे आणि खाली पूर्णपणे चिखल झालेला आहे. जाऊन दे. वा एक पॅच चालू आहे तर वरती जाऊन मग ट्रेकला जायचं आहे आता. मोहीम याला सॉरी. कुठून शक्य आहे तिथून जायला लागले सगळेजण. 22 किलोमीटर झालेलं आहे. अजून 3 किलोमीटर आहे. जे करपीवाडी गाव आहे तिथं आपला मुक्काम आहे ते अजून 3 किलोमीटर आहे इथून. इथे एक छोटासा वडा लागतोय ते आता क्रॉस करायचा आहे. असे जाताना भरपूर छोटे छोटे ओढे आहेत ते क्रॉस करून आपल्याला पुढे जायचं आहे. आता हे जंगल पॅच सुरू झालेलं आहे. प्लेन जो रस्ता होता तो आता संपलेला आहे आणि पूर्ण जंगल लागले. निरगिली जंगल नाव याचं म्हणजे बोलते त्याला. सगळी निरगिली झाड आहे तिकडं. हा मग तुम्हाला दाखवतो. पूर्ण डेन्स फॉरेस्ट आहे पुढं बघाय. एवढं डेन्स फॉरेस्ट आहे. आता वाजले 6 तरी पण पूर्ण अंधार पडल्यागत वाटतं इथे. आणि इथून जाणार असाल तर तुम्ही नक्कीच अंधार पडायच्या अगोदर या, कारण रस्ते सगळे भुलभुले आहेत परत. आणि एखादा जरी चुकीचा रस्ता तुम्ही घेतला तरी पूर्ण याच्यामध्ये परत समजणार नाही तुम्हाला. काहीच 24 किलोमीटर झालेलं आहे सकाळपासून. पूर्ण एनर्जी ड्रॉप झालेलं आहे. पण काय जंगल संपेना झालं आहे. पूर्ण डेन्स फॉरेस्ट आहे. लेसी थोडा पॅच राहिला आहे. जंगल बघू शकता तुम्ही. आणि असे छोटे छोटे ओढे पण लागतात भरपूर मध्ये, त्यामुळे पण वेळ जायला लागलाय. चल असं धरून चालायला लागतंय. चला चालतोय. अजून काय जंगल संपेना. पाऊस पण सुरू झाला आहे. आता अजून 2 किलोमीटर आहे तिथं आम्ही थांबणार आहे. ते
टोटल 27 किलोमीटर झाले. आता वाजले 7. सकाळी 7:30ला चालू केलं, 8:30ला चालू केलं चालायला. अजून चालतोय पण काय जिथं राहायचं ते लोकेशन अजून आलेलं नाही. मित्रांनो, शेवटी ती घरं दिसायला लागलेत जिथं आपल्याला थांबायचं आहे ते. एकदम म्हणजे लय आनंद वाटायला लागलेला आहे. पायातला त्राण तर पूर्ण गेलेला आहे. ही जी घरं दिसतात त्या गावामध्ये जाऊन आपल्याला आता थांबायचं आहे. तिथं आपला आजचा मुक्काम आहे. चपाती भाजी आमटी जेवणामध्ये आहे. आणि आमटी तर एकदम म्हणजे लयच भारी वाटली. एक नंबर आहे आमटी. भाजी अजून ट्राय नाही केलेली. जेवण बेस्ट आहे. आपला डे 1 इथं संपलेला आहे. आणि जो दुसरा दिवस आहे उद्या, तर आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी बघायला भेटणार आहेत. उद्या भरपूर ॲडव्हेंचर गोष्टी करायच्या आहेत. आज चालवण्यापेक्षा जास्त चिखलचा रस्ता उद्या आहे पूर्ण. आणि आपल्याला कोल्हापूरचं अंदरवन म्हटलं जातंय. असं जंगल पण बघायला भेटणार आहे. तसेच इथं आपल्याला भरपूर साऱ्या ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत, जिथं हे मोहिमेत युद्ध खेळलं गेलं त्या ऐतिहासिक गोष्टी आणि त्याचे संदर्भ हे पण तुम्हाला आपल्याला उद्या बघायला भेटणार आहेत. यासाठी डे 2चा ब्लॉग नक्की बघा. उद्या पण आपल्याला 27 किलोमीटर चालायचं आहे. आणि या मोहिमेचं शेवटचं ठिकाण